B.Ed ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या B.Ed CET मध्ये B.Ed ॲडमिशनसाठी ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे जाणून घेणार आहोत। तर पहिल्या राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी आम्ही फॉर्म भरला होता, पण ते आपल्याला अलॉटमेंट भेटली नाही। यासाठी आपल्याला रिफिल फॉर्मचा ऑप्शन आलेला आहे। तर यासाठी आपण कशा प्रकारे रिफिल फॉर्म भरायचा आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मी या वेबसाईटला सर्वप्रथम लॉग आउट करतो, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासून मला सांगता येईल। याच्यासाठी तुम्हाला नवीन टॅबमध्ये गुगलमध्ये यायचे आहे। गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचे आहे महा CET B.Ed, MAHA महा CET B.Ed अशा प्रकारे सर्च करायचे आहे व महा B.Ed अशा प्रकारे सर्च केलं तरी चालेल। त्याच्यानंतर तुमच्या समोर पहिली वेबसाईट येईल व B.Ed वाली खाली वेबसाईट येईल। दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲडमिशन वाल्या ऑप्शनवर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथं B.Ed अशा प्रकारचे ऑप्शन दिसत असेल, तर या B.Ed या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। इथे तुम्हाला B.Ed चे काही नोटिफिकेशन दिसतात, जे तुम्हाला चेक करत राहायचे आहे। चेक केल्यानंतर तुम्हाला समधी काही अपडेट या बाबतीत भेटत जाईल। तर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करण्यासाठी लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन ID आणि इथे तुम्हाला खाली तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। जर लॉग इन ID आणि पासवर्ड विसरला असता तर तुम्हाला इथं फॉरगॉट पासवर्ड वर क्लिक करून तुम्ही तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड लॉग इन ID तुमच्या ईमेलला प्राप्त करू शकता आणि जे काही पासवर्ड आहे ते फॉरगॉट करू शकता। तर याविषयी तुम्हाला अडचण असेल तुम्ही कमेंट करा, तर याविषयी मी नवीन व्हिडिओ बनवून टाकू शकतो। तर सर्वप्रथम माझ्याकडे लॉग इन ID आणि पासवर्ड आहे, त्याच्यामुळे मी इथं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घेतो। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली काही ऑप्शन भेटत असतात। तर इथं तुम्हाला प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ऑप्शन्स दिसत असतात। त्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम सिलेक्ट युनिव्हर्सिटी अशा प्रकारे दिसत असेल, तर इथं तुम्हाला तुमची जी काही तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायची आहे ती युनिव्हर्सिटी तुम्ही इथं निवडू शकता। तर मी इथे एक आपल्या जवळील जी काही आपल्या भागात युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी इथं निवडत आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे की तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म म्हणजे तुमचं B.Ed ॲडमिशन या डिस्ट्रिक्ट मध्ये करायचं आहे, ते डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे। तर मी इथे एक डिस्ट्रिक्ट निवडतो। त्याच्यानंतर तुमचं स्टेट निवडायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या ह्याच्यातून ॲडमिशन पाहिजे आहे। तर सहसा आपण गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ही असते त्याचे, तर मी इथं ऑल वर सिलेक्ट करून ठेवतो, म्हणजे आपल्याला कोणतं बी चालेल। त्याच्यानंतर तुमचं मीडियम निवडायचं आहे की तुमची भाषा काय आहे, तर मी इथं मराठी निवडतो। तर आपला हिंदी पण येते, पण आपण हिंदी सध्या निवडत नाही, सर्वप्रथम आपण मराठी निवडू। त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑल वर सिलेक्ट राहू द्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं जे काही तुमचे जे कॉलेज आहेत ते पाहून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायचे आहे त्या कॉलेजच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मी इथं सर्वच्या सर्व कॉलेजवर क्लिक करत आहे, कारण यापैकी संभावना कमी असते त्याच्यामुळे आपल्याला लागायची, त्याच्यामुळे मी सर्व कॉलेजवर टिक करत आहे। जर तुम्हाला कोणतं जास्त पर्सेंटेज असेल तर तुम्ही 1 व 2 कॉलेज सिलेक्ट करून तुमची संभावना वाढू शकते। तर तुम्ही माझ्या मते जास्तीत जास्त कॉलेज इथे सिलेक्ट करून तुम्हाला इथं फिल करायचे आहे। तर मी इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करत आहे। सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काही फिल केला होता तो सर्व काही फॉर्म इथं भरला आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं जे कॉलेजेस आहेत ते जे त्याचे नंबर निवडून घ्यायचे की सर्वप्रथम तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आहे, नंतर दुसऱ्यांदा कोणतं कॉलेज पाहिजे आहे, ते तुम्ही इथं नंबर निवडू शकता। जसं की 1 नंबरला मी हे कॉलेज निवडलं म्हणजे हे कॉलेज मला भेटण्याची संभावना जास्त राहील। तर त्याच्या जागा पण इथे इनटेक दिला असेल तरी इनटेक मध्ये तुम्ही त्याच्या जागा पण इथं
निवडू शकता. तर आपल्याला कोणतेही कॉलेज चालेल, यासाठी आपण सर्वप्रथम मी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्लाय करणार आहे, याच्यामुळे मी गव्हर्नमेंट कॉलेज आधी निवडत आहे. अशा प्रकारे मी इथं सिरियल नंबर दिलेला आहे. याच्यामध्ये मी सर्वप्रथम गव्हर्नमेंट कॉलेज निवडले आहे. त्याच्यानंतर जे काही माझ्या जवळील कॉलेज पडतात ते कॉलेज इथं मी सिलेक्ट केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पण इथं तुमच्या जवळील कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज सर्वप्रथम सिलेक्ट करून नंतर प्रायव्हेट कॉलेज सर्व काही सिलेक्ट करायचे आहे, जेणेकरून तुमचा नंबर BEdसाठी लागण्यासाठी जास्तीत जास्त उपलब्ध संध्या होऊ शकतात. तिथं तुम्ही इनटेक बघून पण तुमचे जे कॉलेजेस आहेत ते निवडू शकता. इनटेक म्हणजे किती जागा आहेत ते सर्व काही इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेटस गव्हर्नमेंट आहे का आहे ते सर्व काही तुम्ही इथं पाहू शकता. ह्या जागी तुम्हाला गव्हर्नमेंट आहे कोणतं कॉलेज आहे ते कळेल. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन आणि हे कॉलेज कुठं आहे, नांदेड, परभणी, जिथं आहे ते डिस्ट्रिक्ट इथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला युनिव्हर्सिटी पाहायला भेटेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे कॉलेजेस निवडायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे जे काही निवडलेले कॉलेजेस आहेत ते इथं तुम्हाला दिसून जातील. तर इथं एवढे काही कॉलेजेस आपण निवडले आहेत तर ते इथं दिसत आहेत. तर अशा प्रकारे कॉलेज निवडल्यानंतर तुम्हाला इथं आय हॅव रीड अँड टर्म अँड रूल्स याच्यावर हे सर्व काही वाचून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॉलेजेस व जिल्हे एकदाच चेक करून घ्यायचे आहे की सर्व काही कॉलेजेस तुम्ही बरोबर निवडले आहेत का. त्याच्यानंतर तुमच्या योग्य तुमची भाषा जी आहे ती भाषा तुम्ही योग्यरित्या निवडली आहे का, व सर्व काही कोणतं वेगळं कॉलेज आलेलं आहे काय सर्व काही चेक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली या टिक मार्कवर क्लिक करायचं आहे. टिक मार्कवर क्लिक केल्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कन्फर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे ते अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन होईल. त्याच्यानंतर हे फॉर्म तुमचा आता सबमिट झालेला आहे. तर इथं तुमचं हे डिक्लेरेशन ते तुम्हाला दिसन आणि तुमचे हे खाली सर्व काही जेवढे काही कॉलेजेस आहेत इनटेकमध्ये आलेले सर्व काही कॉलेजेस तुम्हाला इथं खाली पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हे फॉर्म तुम्हाला इथं प्रिंटवर क्लिक करून तुमचा हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता अथवा तुमच्याकडे प्रिंटर असेल तर तुम्ही इथं ही फाईल सेव्ह पण करू शकता तुमच्या पीसीमध्ये. पीसीमध्ये सेव्ह करण्यासाठी प्रिंटवर क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे हे फॉर्म सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे आपण BEdचा जे काही ऑप्शन फॉर्म आहे तो भरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.